हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पा विराजमान। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सहकुटुंब लाडक्या बाप्पाची आरती, ढोल ताशांचा गजर आणि बाप्पा मोरयाचा जयघोष। उद्धव ठाकरेंकडून राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर लाडक्या गणपतीची आरती। गणेशोत्सवानिमित्त उद्धव ठाकरे सहकुटुंब पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर। पंकजा मुंडेंच्या घरी बाप्पाचं जल्लोषात आगमन। गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला, ढोल ताशांचा गजर आणि बाप्पा मोरयाचा जयघोष। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ त्यांच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन। मोहोळांच्या घरी सहकुटुंब गणरायाचं उत्साहात स्वागत। नाना पटोलेंच्या घरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा। पटोलेंच्या घरी सहकुटुंब गणरायाचं दिमाखात स्वागत। लालबागच्या राजाच्या आरतीसाठी लोटला गणेश भक्तांचा महासागर। पहाटेपासूनच लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी। मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळख असलेल्या JSB गणपतीची दिमाखात प्राणप्रतिष्ठापना। यंदा गणरायाला 69 किलो सोनं आणि 365 किलो चांदीची आभूषणं। मुंबईतील चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी गणेश भक्तांच्या रांगा। राज्यभरात उत्सव आनंदाचा, मांगल्याचा आणि सौख्याचा। भाऊरंगारी गणपती मंडळामध्ये थाटामाटात लाडक्या बाप्पांची आरती। ढोल ताशांच्या गजरात भाऊरंगारी गणपती मंडळाचा परिसर दुमदुमला। पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीचा जल्लोष। पुण्यात सर्वत्र ढोल ताशांचा गजर आणि बाप्पा मोरयाचा जयघोष। सध्या आपण दृश्य बघतोय ती शिवतीर्थावरची। आत्ताच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे आपल्याला घरातून बाहेर पडताना दिसत आहेत। राज ठाकरेंच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे कुटुंबासह दाखल झाले होते बाप्पांच्या दर्शनासाठी आणि तिकडची आपण ही थेट दृश्य बघतोय। उद्धव ठाकरे आता घरातून बाहेर पडतायत। सोबत आपल्याला रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा दिसत आहेत। जवळपास 2 तास खरं तर ठाकरे बंधू आपल्याला एकत्र असल्याचं दिसलं। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी उद्धव ठाकरे आले होते, लाडक्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आले होते। तब्बल 22 वर्षांनंतर उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी आलेले होते। बाळा नांदगावकर सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। त्यामुळे आजची भेट खरं तर महत्त्वाची कौटुंबिक भेट आणि आता तब्बल 2 तासांनंतर आपल्याला दिसतंय दृश्यांमध्ये उद्धव ठाकरे आता बाहेर पडत आहेत। कोणत्याही क्षणी ताफा आता बाहेर पडेल। अनेकांमध्ये खरं तर उत्सुकता होती की नेमकी काय चर्चा झाली, कारण कौटुंबिक भेट असली तरी सुद्धा 22 वर्षांनंतर उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी आलेले आहेत। यापूर्वी राज ठाकरे मातोश्रीवरती गेले होते उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी। त्यानंतर आज उद्धव ठाकरे शिवतीर्थ या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। त्यामुळे कौटुंबिक भेट होती, कुटुंबासोबत चर्चा झाली, बाप्पांचं दर्शन घेतलं, आरती केली आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे आपल्याला बाहेर पडताना दिसत आहेत। खरं तर माध्यमांची प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळते, कारण सगळ्यांमध्येच तशी उत्सुकता आहे। आपल्याला बघायला मिळते गाड्या आता बाहेर पडतायत। गणपती निमित्ताने युतीचा श्रीगणेशा होणार का असा प्रश्न खरं तर अनेक जण विचारतायत। माध्यमांना प्रतिक्रिया देणार का हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। नेमकी काय चर्चा झाली, कशी भेट झाली, काय काय गप्पा झाल्या कौटुंबिक, हे सगळं सगळ्यांना खरं तर याची उत्सुकता आहे।
आपण बघतो आता हा ताफा आता बाहेर पडलेला आहे. सगळी ताजी दृश्य आता समोर येत आहेत. शिवतीर्थावरून उद्धव ठाकरे आता रवाना होत आहेत. सुमारे 2 तास हे कुटुंब एकत्र होतं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र. दरम्यान नवीन पिढी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे सुद्धा आज भेटले. त्यांच्या दोघांच्यात नेमकी काय चर्चा झाली, नव्या पिढीमध्ये काय चर्चा झाली हे पाहणं किंवा हे जाणून घेणं याची सुद्धा उत्सुकता सगळ्यांमध्ये खरं तर बघायला मिळते. हसरे चेहरे आपल्याला सगळ्यांचे दिसत आहेत. कौटुंबिक भेट होती अर्थातच. अनेक कदाचित जुन्या गप्पा सुद्धा झाल्या असतील. राजकीय घडामोडी काय होतील हे इथून पुढे समजत जाईल. मात्र आज नेमकी काय चर्चा झाली, ठाकरे बंधू एकत्र आले त्यावेळेला अगदी कौटुंबिक गप्पा कशा रंगल्या याची सुद्धा उत्सुकता आपल्याला सगळ्यांमध्ये बघायला मिळते. शिवतीर्थावरून ही सगळी आपण थेट दृश्य बघतोय. उद्धव ठाकरे नुकतेच या ठिकाणाहून बाहेर पडतायत. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांसमोर असा आहे की युतीचा पण श्री गणेशा होणार का? आगामी निवडणुका येत आहेत त्यामुळे निवडणुकीमध्ये काय होणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंनी एक वक्तव्य केलं होतं की तुमच्या मनात आहे तेच होईल. त्यामुळे हे सुद्धा वाक्य खरं तर सगळ्यांच्या लक्षात आहे. त्यानंतर गाठीभेटी वाढलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. दृश्यांमध्ये आपण बघतोय आदित्य ठाकरे आपल्याला दिसत आहेत. रश्मी ठाकरे तिकडनं बाहेर पडत आहेत. त्यामुळे एकंदरच 2 तास कुटुंबासोबत गप्पा रंगल्या. सगळ्यात आधी बाप्पांचं दर्शन घेतलं, आरती केली. त्यानंतर बराच वेळ गप्पा रंगलेल्या आपल्याला बघायला मिळतात. सुमारे 2 तास उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे सगळे कुटुंबीय एकत्र होते. तब्बल 22 वर्षांनंतर उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानी आलेले होते. त्यामुळे हा योग अतिशय महत्त्वाचा, क्षण अतिशय महत्त्वाचा होता ठाकरे कुटुंबियांसाठी. मध्यंतरीच्या काळात या गाठीभेटी होत नव्हत्या, आपण बघितलं होतं. मात्र आता मागच्या काही महिन्यांमध्ये जवळपास 3 वेळा या भेटी झालेल्या आहेत. आजची राजकीय चर्चा नव्हती. आज ते बघा एका भावाकडे गणपती होता, दुसरा भाऊ दर्शनासाठी आलेले, एवढंच. बाकी खूप वर्षानंतरची ही भेट खूप आहे. वर्षानंतरची भेट आहे. त्यामुळे आम्हाला सुद्धा बरं वाटलं. राजसाहेबांचा गणपतीचं दर्शन घेऊन सुद्धा खूप बरं वाटलं. नाही जेवलो आम्ही, जेवलो म्हणजे नाश्ता केला आम्ही राजसाहेबांकडे. काय काय नाही मी उद्धव साहेब आणि राजसाहेब पूर्ण फॅमिली आतल्या खोलीत होते. आम्ही बाहेर गणपतीच्या ठिकाणी होतो. इतक्या वर्षानंतर असं एकत्र पाहणं हे नाही पण झालं ना, कधीपासून सगळे 5 तारखेला आपला मेळावा झाल्यानंतर भरपूर वेळा आपण एकत्र आलो आणि आता भविष्यात एकत्रच यायचं आहे ना. नहीं जी, तीसरी बार है कि दोनों भाई एक साथ जो है वो देखे गए हैं और कहीं ना कहीं नजदीकी या पारिवारिक रूप से तो बढ़ रहे हैं, नहीं भाई लेकिन क्या देखो सियासी कैसे है, भाई नजदीकियां माना भाई जाए? भाई कुछ भी होने दो, साथ में ही रहते. वैसे भाई भाई साथ में आए गणपति दर्शन के लिए. क्या बीएमसी के चुनाव में वो हमारे सब नेते गण है ना, वो सब सोचते हैं बीएमसी, महाराष्ट्र का इलेक्शन, देश का इलेक्शन जो भी है वो हम तो छोटे कार्यकर्ते हैं. यहाँ पे हम कोई डिसीजन नहीं लेते और हम बोलने का हमारे वरिष्ठ नेते हैं वो बोलते हैं वहाँ पे. लेकिन आपको लगता है दोनों को साथ आ जाना चाहिए पूरा पॉलिटिकली? महाराष्ट्र, मुंबई की, भारत की सबकी मांग है, दोनों साथ आने चाहिए. पुढे जाऊन एकत्र राहायचंय असं तुम्ही आता म्हणालात. एकंदरीत काही युतीच्या नाही संदर्भात नाही युती मी सांगतो ना, हे डिसिजन आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते घेत नाही. हे डिसिजन आमच्याकडे आम्ही आदेशाचे पालन करतो. वरून जो आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही काम करणार जसं तुम्ही भविष्यात. म्हणालात की 2 नेते एकत्र पाहणं हे आमच्यासाठी सुखद आहे, तसं नाही 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 कार्यकर्ता नाही 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 ऐका, मी बोललो मराठी माणसांसाठी हे 2 नेते एकत्र येणे सुखद बात आहे हे हा, बोलतो. पण मग कार्यकर्त्यांची मनं जुळली आहेत का खाली? कार्यकर्त्यांची मनं नेहमी जुळलेली असतात आणि मनसैनिक आणि शिवसैनिक काय वेगळे नाहीत, भाऊभाऊच आहेत. ठीक है सर, थैंक यू. तर मनसैनिक आणि शिवसैनिक भाऊभाऊच आहेत अशा प्रतिक्रिया आपण सध्या बघतोय. 2 भावांमध्ये भेट झाली त्यानंतरच्या येणाऱ्या प्रतिक्रिया आपण सध्या बघतोय. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.